तर आज बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांची सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ सांगता सभा होणार आहे आणि या सभेच्या तयारीची पाहणी सध्या सुनेत्रा पवारांकडून केली जाते। त्या सभास्थळी दाखल झाल्यात। खासदार पार्थ पवार देखील पोहोचलेले आहेत। आज दुपारी बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे आणि त्या सभास्थळाची पाहणी करण्यासाठी सुनेत्रा पवार पोहोचतायत। बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक आहे। प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सभांचा धडाका दिसतो। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, आज सांगता सभा होणार आहे, कशा पद्धतीने तयारी केली जाते? सुनेत्रा पवार सध्या उपस्थित आहेत, एक भावनिक किनारही आहे या सगळ्याला। अगदी प्रज्ञा, जर आपण बघितलं तर अजितदादांच्या दुःखद निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक या ठिकाणी पार पडतेय आणि आज महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी जाहीर सभा बारामती येथील शारदा प्रांगण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि जय्यत तयारी सध्या या सभेसाठी केली जाते। जर आता आपण सकाळ सकाळ बघितलं तर स्वतः सुनेत्राताई पवार असतील आणि त्याचबरोबर खासदार पार्थ पवार असतील, ते देखील या सभेच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जी तयारी या ठिकाणी होतीये त्याची पाहणी या ठिकाणी केली जाते। पोलीस बंदोबस्त मोठा असणार आहे, कारण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सभेत उपस्थित राहणार आहेत। ते भाषणात काय मांडतात ते ऐकण्यासाठी हजारो जे या ठिकाणी मतदार आहेत किंबहुना अजितदादांवर प्रेम करणारे लोक आहेत ते या ठिकाणी येणार आहेत। जर आपण स्टेजची रचना बघितली तर ती यावेळेस खूप वेगळी आहे। बारामतीमध्ये पहिल्यांदा जर आपण बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एवढा मोठा फोटो या स्टेजवर या ठिकाणी झलकतोय। मध्ये जर आपण बघितलं तर अजितदादांचं आणि पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर सुनेत्राताई पवार जे उमेदवार आहेत त्यांचा हा फोटो आहे आणि स्टेजची अरेंजमेंट जी आहे ते स्वतः पार्थ पवार जे खासदार आहेत ते या ठिकाणी बघतायत। प्रत्येक गोष्ट या ठिकाणी स्वतः सुनेत्राताई पवार असतील आणि पार्थ पवार असतील हे सगळं या ठिकाणी बघतायत। एक भावनिक साथ घालणारे फोटोज देखील अजितदादांच्या संपूर्ण कुटुंबाचे या ठिकाणी दिसतायत। जे बारामतीकर आहेत ते नेहमीच अजितदादांवर प्रेम करत राहिलेले आहेत आणि असेच काही भावनिक साथ या मतदारांना घालण्यासाठी असे फोटोज देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आणि आता जर आपण बघितलं तर सकाळपासूनच पवार कुटुंबाने, अर्थातच अजितदादांचं जे एक स्टाईल होतं काम करण्याचं, सकाळी लवकर बाहेर पडायचं, त्याच पद्धतीने पार्थ पवार देखील बाहेर पडलेले आहेत आणि या सभेच्या ठिकाणी जी सांगता सभा होणार आहे, अर्थात जर आपण बघितलं तर बारामतीमध्ये नेहमीच प्रचाराच्या शेवटी बारामतीमध्ये सांगता सभा पार पडायची तीच प्रथा या ठिकाणी देखील आहे। आणि आज या सभेच्या ठिकाणी जर आपण बघितलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रफुल्ल पटेल असतील, त्याचबरोबर तटकरे असतील, छगन भुजबळ असतील, सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि आता जर आपण बघितलं तर या सभेच्या नियोजनाची सगळी जबाबदारी खरं तर पार्थ पवारांनी घेतलेली आहे। खासदार पार्थ पवार या ठिकाणी बाकीचे जे अरेंजमेंट्स आहेत प्रत्येक गोष्ट या ठिकाणी ते स्वतः बघतायत। सुनेत्राताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। हजारो कार्यकर्ते या ठिकाणी येणार आहेत आणि जर आपण खालच्या बाजूला बघितलं तर आसन व्यवस्था या ठिकाणी आहे। जवळपास 4 ते 5 हजार खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। हजारो जे लोक या ठिकाणी सभेला ऐकण्यासाठी येणार आहेत, मुख्यमंत्र्यांना खास करून ऐकण्यासाठी येणार आहेत, त्यांची ही अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रत्येक खुर्चीवर जर आपण बघितलं तर उमेदवार सुनेत्रा पवार आणि अजितदादा एक भावनिक साथ घालणारे अशा पद्धतीने होर्डिंग्स, बॅनर्स सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा जर आपण बघितलं तर स्टेज मी तुम्हाला दाखवतो। भला मोठा हा स्टेज बारामती येथील शारदा प्रांगण या ठिकाणी हा सभा पार पडते, त्या ठिकाणी हा स्टेज आहे। स्टेजची रचना जर आपण बघितली तर लेफ्ट हँड साईडला डाव्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भला मोठा फोटो असेल, त्यांच्यावर जे महापुरुष आहेत त्यांचे फोटो, मधल्या बाजूला अजितदादांचा फोटो, आज एक भावनिक साथ घालणारा हा सगळा स्टेज दिसतोय आणि पलीकडच्या बाजूला हात जोडून सुनेत्रा पवार जे उमेदवार आहेत असा हा स्टेज या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। आणि पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर पवार कुटुंब म्हणजे अर्थात अजितदादांचं संपूर्ण कुटुंब मतदारांना भावनिक साथ घालण्यासाठी अशा पद्धतीने हा संपूर्ण स्टेज आहे असं चित्र
या ठिकाणी आहे आणि या सगळ्या सभेचं जबाबदारी अर्थात पार्थ पवारांनी घेतलेली आणि सकाळी लवकरच सुनेत्रा पवार, पार्थ पवार खासदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सभेचं नियोजन कसं असणार आहे? जवळपास 4 वाजता मुख्यमंत्री या ठिकाणी स्टेजवर पोहोचतील. सुरुवातीला भाषणानंतर मुख्यमंत्री देखील या ठिकाणी भाषण करणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाकडे अर्थातच सगळ्यांचं लक्ष निश्चित. असणार आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर जय्यत तयारी या सभेची, या सांगते सभेची या ठिकाणी पाहायला मिळते. महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार हे उमेदवार आहेत आणि जय्यत तयारी बारामतीमध्ये सध्या पाहायला मिळते. निश्चित. मिकी अपडेट जाणून घेत राहू या सगळ्या संदर्भात. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.